नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. महामार्गावर तरुणाला 3 किलोमीटर फरफटत नेले. साताऱ्याजवळ प्रकार, जमावाकडून दोघांना चोप. पुणे बंगळुरू महामार्गावर आणेवाडी लिंबखिंड दरम्यान एका मोटर चालकाच्या मुजोरीपणाने थरारक घटना घडली. महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या मोटारीला हुलकावणी देऊन पळालेल्या मुजोर मोटर चालकाला टोल नाक्यावर अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेश फरांदे या तरुणाला सीट बेल्टच्या साहाय्याने तब्बल 3 किलोमीटर फरफटत नेलं. या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने संबंधित मोटारीची तोडफोड करत दोघांना चांगलाच चोप दिला. भुईंज व सातारा तालुका पोलिसांनी वेळीच धाव घेत मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या एका मोटारीने MH12 RF 9901 महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या मोटारीला हुलकावणी देऊन वेगाने पळ काढला. या मोटारीतील प्रवाशांच्या फोननंतर उमेश फरांदे यांनी आणेवाडी टोलनाक्यावर ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने आरेरावी करत सीट बेल्ट फरांदे यांच्या गळ्यात अडकवून गाडी लिंबखिंडीच्या दिशेने पळवली. सुमारे 3 किलोमीटर फरांदे लटकलेल्या अवस्थेत फरफटत गेले. अखेर त्यांनी प्रसंगावधान राखून चालत्या गाडीमधून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले. दरम्यान पाठलाग करणाऱ्या दुसऱ्या गाडीने लिंबखिंड येथे पुढे गाडी आडवी लावून तिला रोखलं. हा प्रकार पाहून महामार्गावरील प्रवासी व स्थानिक नागरिकांचा मोठा जमाव गोळा झाला. आक्रमक जमावाने दगडफेक करत या हुलकावणी देणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या आणि गाडीतील कुरण महणपती व संतोष बसवेश्वरराय दोघे राहणार पुणे यांना बाहेर काढून मारहाण केली. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस सुशांत धुमाळ आणि सातारा तालुका पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगवून दोन्ही जखमींना सुरक्षित बाहेर काढलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी संशयित गाडी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.